नमस्कार मित्रांनो, निराधार अनुदान योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे। तर याआधी आपण त्याबद्दलचा एक व्हिडिओ बनवला होता। त्यामध्ये आपण सांगितलं होतं की जे काही निराधार अनुदान योजनेतील जो काही पैसा आहे तो अनुदानाकडून वाटपासाठी त्यासाठी मंजुरी मिळालेली होती। तर त्याप्रमाणेच आपण याचा पुढचा पार्ट आता घेऊन आलो आहे। तर याच्यामध्ये आपण सांगणार आहोत की जे काही मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आहेत 1500 प्लस 1500 आणि असे एकूण 3000 रुपये मार्च आणि एप्रिल महिन्याचे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। आणि ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्डशी जे काही बँक अकाउंट लिंक असतील म्हणजेच डीबीटी अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, याच्याप्रमाणे जे काही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचे जे काही पैसे होते ते सर्व लाभार्थ्यांच्या जे काही आधार कार्डशी बँक अकाउंट जे संलग्न होते, जे डीबीटी अकाउंट होते त्याच अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत। तर तुमचं जर आज अकाउंट डीबीटी लिंक नसेल तर तुम्ही सुद्धा ते अकाउंट डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या। किंवा जर समजा तुमचं अकाउंट डीबीटी लिंक असेल आणि जर का तुमचं जे काही डीबीटी लिंक बँक अकाउंट आहे ते जर ॲक्टिव्ह नसेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही आपले खाते डीबीटी लिंक आहे किंवा नाही ते चेक करून घ्यायचं आहे। आणि डीबीटी लिंक झाल्यानंतर जे खातं तुमचं डीबीटी लिंक आहे ते बँकेमध्ये ॲक्टिव्ह आहे किंवा नाही ते तुम्हाला लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे। कारण की संजय गांधी निराधार योजना असो, श्रावणबाळ निराधार योजना असो किंवा दिव्यांग योजना असो, या सर्व योजनांचे पैसे आता आपल्या बँक अकाउंटमध्ये म्हणजे जे काही आधार कार्डशी लिंक बँक अकाउंट असेल म्हणजेच डीबीटी खाते असेल त्याच खात्यामध्ये आता जमा होणार आहे। तर मित्रांनो, याच्याप्रमाणे आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे 1500 अधिक 1500 असे 3000 रुपये जे काही लाभार्थी आहेत निराधार अनुदान योजनेचे त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर डीबीटी लिंक खाते कसे चेक करायचे ते तुम्हाला सांगून देतो। आपण याआधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ टाकले होता, तर त्याच्यामध्ये आपण याबद्दलची सविस्तर माहिती दिली होती। तर तो व्हिडिओ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल किंवा वरती जे आय बटन दिसते तिथे तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। तर तिथे जाऊन तुम्ही आपले आधार कार्डशी कोणते अकाउंट लिंक आहे ते तुम्ही अगदी मोबाईलवर चेक करू शकता। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कारण की अशाच प्रकारचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।